ते सांगू? हे एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही आपल्या नेहाकडे पैसे का माग? आई वडिलांनी मुलांकडून काही घ्यायचं नसतं, त्यांना द्यायचं असतं. हो हो, पण धनाजीरावांनीच तुमच्यासाठी काही पैसे ठेवलेत ना, त्यातून तुम्ही? नाही, आपल्या बँकेचं अकाउंट इन्कम टॅक्स वाल्यांनी सील केलंय. त्यामागचं नेमकं कारण काय हे आपल्याला शोधून काढायला हवं. त्या दिवशी दादा म्हणाले ना की हे कोणाचं तरी कारस्थान आहे म्हणून. मग हे कारस्थान कोण करते हे मी शोधून काढी, आणि त्यात माझे बाबा आपली मदत करते. त्यांचा बँकेत बऱ्याचशा ओळखी आहे. एक काम धड करतात ते तुम्हाला. साधी इन्कम टॅक्सची फाईल नीट सबमिट करतात नाही आणि म्हणतात कोणाची तरी नजर लागली. तुम्ही माझ्या नजरेसमोरून चालते वा, नाही तर चालते वा. इतर कितीतरी लोक लोन घेतात, खोटं बोलतात, त्यांना काही करत नाही. मग त्या शाळेवर का नोटीस लावली त्यांनी? मला खरंच ती शाळा वाचवण्यासाठी काहीतरी करायचंय. याला मैत्री म्हणता तुम्ही? मित्र संकटात असेल तेव्हा त्याच्याकडे पाठ फिरवायची, त्याला मदत करायची नाही. आपल्या मैत्रीपेक्षा तुम्हाला पैसा महत्वाचा वाटतोय. ये फिल्मी डायलॉग किसी और को सुनाना. दोस्ती दोस्ती की जगह होती है, बिजनेस बिजनेस की जगह. मैं इस बार तुम्हारी कुछ मदद नहीं कर सकता. चलता हूं. खुदा हाफिज. ते तुझ्यासाठी ती केस लढणार होते, पण दुर्दैवाने आज ते कोर्टात जाऊ शकत नाही. आणि अशा वेळेस जर तू केस हरलीस ना तर त्यांना अजिबात आवडणार नाही. ते जाऊ शकत नाही, पण तू जाऊ शकतेस ना. तुला जायलाच हवं. तुझ्यासाठी नाही, पण तुझ्या राजाराम काकांसाठी तरी जा. पण काकू, तू इथली काळजी करू नकोस, मी आहे ना इथे. जा बाळा, जा. युअर ऑनर, ॲडव्होकेट पांढरे कोर्टात उपस्थित नाही. त्यांना तारखेची नोटीस गेली होती सर, पण तरी ते हजर राहिले नाहीत. त्यांनी न येण्याबद्दल काही सूचना दिली होती? नाही युअर ऑनर. ठीक आहे. युअर ऑनर, कोर्टाच्या तारखेची संपूर्ण माहिती असून सुद्धा ते कोर्टात हजर राहिलेले नाहीये. याचाच अर्थ असा होतो की कोर्टात उपस्थित राहणाऱ्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तरच नाहीयेत. म्हणूनच त्यांनी हा पळपुटेपणा केलेला आहे. ॲडव्होकेट प्रधानांचं स्टेटमेंट, त्यांच्या अशिलाची बाजू कोर्टाने ऐकून घेतली आहे, पण विरोधी पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय कोर्ट कोणत्याही निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही. त्यांना कोर्टामध्ये पोहोचण्यासाठी विलंब होतोय, यामागे काहीतरी कारण असू शकेल याचा कोर्टाने विचार करून त्यांना 2 तासाची मुदत कोर्ट देत आहे. या 2 तासामध्ये त्यांच्यापैकी कुणी जर हजर राहिलं नाही तर कोर्ट आपला निकाल जाहीर करेल. तुमच्याविषयी कोणी काही भलतं सलतं बोललेलं मला सहन होत नाही, म्हणून मी मुद्दाम भेटायला आलोय तुम्हाला. गुरुजी, मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा आणि शाळेवर आलेलं हे संशयाचं मळप दूर करा. सत्य काय आहे ते मला आणि त्या देवाला माहिती आहे. भाऊ जामगडे, त्या माणसाविरुद्ध मी अर्थात सचिन म्हात्रेंनी खटला भरला आहे. माझी बाजू मी वकील म्हणून स्वतःच कोर्टात मांडू इच्छितो. त्यासाठी मला कोर्टाने परवानगी द्यावी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मॅडम. यांच्याप्रमाणे मी बी माझी बाजू स्वतःच मांडली, त्याच्याकरता परवानगी असावी बघा. ठीक आहे, परवानगी आहे.